आषाढीचा सोहळा आणि या दृष्टिकोनातून त्यांची तळमळ सारखी, माणसाला तळमळ असली की नाही बसू देत नाही माणसाला, आणि गुणवान माणसाला तर अजिबात बसू देत नाही. आता नाना कुठेही असू द्या पेटी वाजवितच राहतात. तसं सरांचं आहे, त्यांना बसवत नाही, काहीतरी करावं वाटतं. मग तिथं कोणतेही कार्यक्रम असू द्या, शेतकऱ्यांच्या विरोधाचे, अन्यायाच्या विरोधाचे कार्यक्रम असू द्या, भाववाढीच्या विरोधातले कार्यक्रम असू द्या, नाही अजून कोणतेही असू द्या, आमच्या सत्संगामध्ये तर ते हिरिरून भाग घेतातच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सामाजिक कार्य सुद्धा या सांस्कृतिक कार्याबरोबर त्याची जोड देतो. आणि इकडं म्हणजे जे काही कला आहे ती कलाही प्रसारित आणि त्याचा प्रचार करण्याचा, भले कोणताही व्यक्ती असो त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करणं, त्याच्या घरी जाऊन भजन करणं. रापतवार सरांच्या घरी जाऊन त्यांनी भजन केलं. अगदी लहान मी सांगितलं मला बाप्पांनी बसायला सुद्धा जागा नव्हती त्या ठिकाणी, पण त्यांनी जाऊन भजन केलं. ज्याला आवड आहे ना त्याला बरोबर सवड होते. विठ्ठल म्हणून त्यांनी असा विचार केला की आपण हा कार्यक्रम आयोजित करायला लागलो. माझी भेट झाली मुकदम सरांच्या तिथं, सहज भेट झाली. मी म्हणतो अशा लोकांची भेट होणं म्हणजे भगवंताची तरी लवकर होईल. पण सरांची भेट काही कारणानिमित्तानंच होते. सरांकडे भेटायला आले मुकदम सर, माझेही गुरु आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम. मला त्यांनी एकेरी नावात हाक मारायचे, अंबादास म्हणायचे मला. माझं अक्षर चांगलं होतं म्हणून मला त्यांनी नवा पेन पत्तीचा, त्या काळात फाउंटन पेन वापरायचा, पत्तीचा पेन. आम्ही जी मॅट्रिकची परीक्षा दिली ती पत्तीच्या पेन आणि शाईच्या पेनच दिली. बॉल पेन अलाउड नव्हता, फक्त लाल शाईचा पेन अलाउड होता. आणि ते मग नवीन पेन घेतलं की मला ती गिरवायला त्याची. अशा सरांच्या घरी त्यांची भेट झाली. प्रेमयुक्त भेट असेल, त्यांची शुभेच्छा भेट असेल. आदरणीय पांडुरंग सर हे होते आणि तो पाहिला मी, तो फोटोही पाहिला. त्यावेळेलाच त्यांची माझी चर्चा झाली की सर म्हणले की आपल्याला कार्यक्रम करायचा दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणलं तुमची तारीख, म्हटलं माझी काय तारीख घ्यायची का, माझ्या काय तारखा काय बुक आहेत का काय, म्हणलं कुठं विटायला. फार मोठे कीर्तनकार नाहीत आपण. सरांनी इथपर्यंत आणून सोडलं, हा फार मोठा भाग आहे. आणि त्यांनी आज त्या फोटोमध्ये माझं बरंच काही वर्णन केलं. तितका काही मी नाही आहे, साधारण माणूस आहे. आणि आदरणीय बाप्पा असतील, आंबेकर बाप्पा, मुकुंद बाप्पा, दोन बाप्पा, इकडं मोठे आमचे अमोल महाराज आहेत. तर या सगळ्यांच्या सहवासामध्ये आपली वाटचाल चालू आहे. आणि भजन करणं हा